नमस्कार. आपण गीतेचं सार बघत आहोत. आज आणखीन एक महत्वाची संकल्पना वैराग्य, तिचा आपण विचार करू. तळमळीच्या साधकाला त्याच्या अध्यात्म मार्गावरील 3 शत्रूंचा नायनाट करावा लागतो: काम, क्रोध आणि भीती. पण ते कसे आणि केव्हा शक्य होईल, त्यासाठी साधकाचा ऐहिक जगातील रस आणि मोह कमी व्हावा लागतो. मगच त्याला त्या 3 शत्रूंवर विजय मिळतो. दुसऱ्या शब्दात वैराग्य हा पायाचा दगड आहे, ज्याच्या आधारावर आध्यात्मिक प्रगती आणि मोक्षाची इमारत उभी राहू शकते. पण वैराग्य ही काही अशी गोष्ट नाही की जी मिळवता येईल. ते एक परमेश्वरी वरदान असते आणि ते परमेश्वरी योजनेनुसारच कोणाला आणि कधी मिळेल ते ठरते. जसा वैराग्य भाव स्थिर होऊन बळकट होऊ लागतो, तसा साधकाचा देहभाव दुबळा पडू लागतो आणि साधक अधिकाधिक परमेश्वराच्या अनुसंधानात राहू लागतो व शेवटी परमतत्वात विलीन होऊन जातो. जेव्हा त्याच्या सर्व इच्छा मुळासकट नाहीशा होतात, तेव्हा त्याचे मन परमात्म्यावर एकाग्र होऊ लागते आणि मग त्याची जाणीव एका वेगळ्याच पातळीवर जाऊन पोहोचते, जिथे होणारी अनुभूती इंद्रियातीत म्हणजेच ज्ञानेंद्रियांद्वारे होणाऱ्या ऐहिक जगाच्या अनुभूतीपेक्षा अगदीच वेगळी असते. मग तो साधक परमतत्वात विलीन होतो. आता आपण पाहू, पूजा, प्रार्थना, भक्ती याबद्दल गीतेतून मला काय समजलं. संबंध गीतेत श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की ते स्वतःच परमेश्वर आहेत. ते यावर जोर देतात की या सृष्टीची निर्मिती त्यांनी केलेली नाही. ते सांगतात की ईश्वर किंवा देव या सृष्टीच्या कार्याची व्यवस्था बघतात. याचा अर्थ आपण असा लावू शकतो की देव म्हणजे सृष्टीच्या निर्मिती व कार्याच्या मागे असलेले निसर्गाचे कायदे व नियम, आणि हे कायदे म्हणजेच देव त्या परमेश्वरापासून उत्पन्न झालेले आहेत. श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की या देवांची पूजा करा. ते या पूजेची व्याख्या स्वधर्मानुसार वागणे अशी करतात. सामुदायिक धर्मात घालून दिलेले कर्मकांड आणि उपचार म्हणजे स्वधर्म नव्हे, आणि ते काही पूजेचा आवश्यक भाग नसतात. अर्थात ते उपचार आणि कर्मकांड यामुळे जर आपले मन परमेश्वरावर केंद्रित व्हायला मदत होत असेल तर त्याला काही हरकत नाही. पण तसे करत असताना आपण योग्य पद्धतीने सर्व उपचार करत आहोत की नाही अशी शंका किंवा भीती वाटू नये. त्याचा परिणाम उलट होईल. लोक देवपूजा आपापल्या वैयक्तिक हेतूसाठी करतात. सर्वसामान्यपणे लोक आपल्या हेतुपूर्तीसाठी योग्य वाटेल अशी कृत्ये करतात. श्रीकृष्ण देवदेवता आणि परमेश्वर यांच्यात फरक करतात. ऐहिक फायद्यासाठी केलेली पूजा देवदेवतांना पोहोचते आणि त्याचे फळ कर्माच्या कायद्यानुसार त्यांना मिळते. इथे कर्म म्हणजे आपली कृती, तसेच इतर सर्व संबंधितांची कृती असेच समजले पाहिजे. बहुतेक वेळा कर्माचे फळ नक्की कशा कशाच्या हातभाराने ठरते आणि मिळते हे आपल्याला कळत नाही. ते खूप क्लिष्ट असते आणि कर्म करत असताना आपल्याला ते माहीत नसते. त्यामुळे काय फळ मिळेल याचे कोणतेही भाकीत आपण करू शकत नाही, किंवा फळ निष्पन्न झाल्यानंतर सुद्धा ते नक्की कशामुळे तसे निष्पन्न झाले याची अचूक कारण मीमांसा पण आपण करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला असे दिसते
की आपली पूजा कधी फळली तर कधी नाही. पण तरी आपण हे लक्षात ठेवावे की फळ हे नेहमीच ऐहिक जगाचे नियंत्रण करणाऱ्या कायद्यांनुसारच असते. म्हणून पूजा प्रार्थना यांच्याकडे आपण अशा पद्धतीने पहावे की त्यांच्यामुळे आपले मन शांत होईल, त्याच्यावर एक सकारात्मक परिणाम होईल. त्यामुळे आपले मन अधिक कार्यक्षमपणे आणि एकाग्रतेने निर्णय घेऊ शकेल आणि त्याच्या परिणाम स्वरूप आपल्या यशाची शक्यता बरीच वाढते. माझ्या मते देव म्हणजे कोणी सर्वशक्तिमान अतिमानव वरती स्वर्गात बसून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे अगदी लहान सहान घटनांसहित संपूर्ण सूत्रसंचालन करत असेल आणि आपण केलेली पूजा किंवा प्रार्थना म्हणजे जणू त्याला दिलेली लाच स्वीकारून आपल्याला इच्छित फळ देत असेल असे मानणे योग्य नाही. गीतेच्या 3ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, यज्ञांनी देवांचे पूजन केले असता ते संतुष्ट होतील आणि तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती करतील. याचा अर्थ असा होतो का की आपण देवाचा नामजप करावा आणि आपल्या सर्व विषय वासनांची तृप्ती होईल? नाही. जेव्हा आपण परमेश्वरी योजनेचे महत्व सतत लक्षात ठेवतो तेव्हा आपण सहजपणेच परमेश्वरी योजनेनुसारच वागतो. म्हणून आपल्या इच्छा सुद्धा परमेश्वरी योजनेनुसारच असतात. याचा अर्थ असा होतो की आपल्या जीवनात घडणारी प्रत्येक लहान मोठी गोष्ट परमेश्वरी योजनेनुसारच आहे अशी आपली श्रद्धा कायम राहते. देव आपल्या इच्छा पूर्ण करतील या म्हणण्याचा हा अर्थ आहे. मग प्रत्येक क्षणीचे वास्तव आपण आनंदाने परमेश्वराचा प्रसाद म्हणून स्वीकारतो. या उलट जर आपण आपल्या मर्यादित शारीर ओळखीमध्येच अडकून राहिलो तर आपल्याला परमेश्वरी योजनेची जाणीव असत नाही. मग आपण चोरच असतो, कारण आपण सर्व काही आपल्या शरीरासाठी आणि आपल्या अहंकारासाठीच करत असतो. गीतेत 3 प्रकारच्या भक्तांचे वर्णन आहे. आर्त म्हणजे व्यथा वेदनांनी त्रस्त, आणि अर्थार्थी म्हणजे ऐहिक लाभाची इच्छा बाळगणारा. या 2 वर्गातील भक्त कोणत्या तरी ऐहिक इच्छेसाठी देवाची पूजा भक्ती करतात. पण या वर्गातील भक्त हे निकृष्ट होत, कारण त्यांच्या भक्तीमागील हेतू स्वार्थी इच्छापूर्ती हा असतो. जिज्ञासू भक्त या 2 प्रकारच्या भक्तांपेक्षा थोडा अधिक चांगला, कारण जरी त्याला ऐहिक जीवन सोडायचे नसले तरी या जगाच्या पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याचे कुतूहल त्याला असते. 4था वर्ग ज्ञानी भक्तांचा. या वर्गातील भक्तांना ऐहिक जीवनात अजिबात रस नसतो आणि ते सदैव परमेश्वराच्या अनुसंधानात असतात आणि त्याच्याशीच एकरूप झालेले असतात. म्हणून अशा ज्ञानी भक्ताची भक्ती सर्वश्रेष्ठ होय. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या वेळी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.